यानंतर एक मोठी बातमी येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये पडलेला दरोड्यामध्ये लुटलेलं सोनं आणि दरोड्यातील संशयित आरोपीचा एन्काउंटर सध्या चर्चेचा विषय ठरलाय। मुळात 5.5 किलो सोनं गेलं की त्यापेक्षा अधिक सोनं होतं हे अजून काही स्पष्ट नाही। संतोष लड्डा यांनी सोन्यासंबंधित कागदपत्र पोलिसांना दिली आहेत का असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। असं असलं तरी लड्ड्यांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं आलं कुठून असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। अमोल खोतकर या आरोपीचा एन्काउंटर झाला। संशयित आरोपी कडे मात्र इतक्या प्रमाणात सोनं नक्की होतं का? सोनं 5.5 किलोचं होतं की त्याही पेक्षा जास्त होतं असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत आपल्यासोबत। सिद्धार्थ, हे प्रकरण आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालंय, मात्र यामध्ये जे काही प्रश्न आता उपस्थित होत आहेत काय आहेत ते? अमोल खोतकर या व्यक्तीचा एन्काउंटर झाला आणि जे काही दरोड्यातलं सोनं लड्डा यांचं लंपास केलेलं होतं ते सोनं 5.5 किलो होतं की त्यापेक्षा जास्त होतं असा एक सवाल उपस्थित होत आहे। असं असलं तरी लड्ड्यांकडे मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं आलं कुठून असा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पडलेला दरोडा, या दरोड्यामध्ये लुटलेलं सोनं आणि या दरोड्यातील संशयित आरोपीचा म्हणजेच अमोल खोतकर नावाच्या आरोपीचा जो एन्काउंटर झाला तो सध्या चर्चेचा विषय ठरलाय। मुळात 5.5 किलो सोनं होतं की त्याही पेक्षा जास्त होतं हे काही अजून स्पष्ट झालेलं नाही। संतोष लड्डा यांनी सोन्यासंबंधित कागदपत्रही पोलिसांना दिली आहेत का आणि संतोष लड्डा यांच्याकडे देखील इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं आलं कुठून असाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, या प्रकरणाविषयी काय अपडेट? बघा, या प्रकरणाविषयी बोलायचं झालं तर संभ्रम, शंका आणि एकतरी संशय निर्माण झालेले आहेत की नेमकं 5.5 किलो सोनं चोरीला गेलंय की त्यापेक्षा जास्त गेले हा मोठा प्रश्न आहे। जर 5.5 किलो सोनं गेलं असेल, कारण संतोष लड्डा यांनी 5.5 किलोची तक्रार त्या ठिकाणी केलेली आहे, तर हे 5.5 किलो सोनं लड्डांकडे आलं कुठून हा सुद्धा या ठिकाणी प्रश्न आहे। आणि निश्चितपणे कायदेशीरपणे एका पुरुषाला जर सोनं बाळगायचं असेल तर 100 ग्राम सोनं बाळगू शकतो, त्यापेक्षा जास्त सुद्धा सोनं तो बाळगू शकतो। मात्र 100 ग्रामच्या खाली सोनं असेल तर त्याला हिशेब देण्याची गरज नाही। मात्र 100 ग्रामच्या वर किती जरी सोनं त्यांनी बाळगलं तर त्याला सोर्स सांगावं लागेल की ते सोनं त्यांनी कसं कमावलं। याबद्दलची कुठलीही माहिती पोलिसांना अजून दिलेली नाही किंवा पोलिसांनी सुद्धा संतोष लड्डा यांच्याकडून ही माहिती घेतली नसल्याची या ठिकाणी माहिती आहे। एकंदरीतच नेमकं आता हे सोनं जे आहे सगळं 5.5 किलो किंवा त्यापेक्षा जास्त, हा जो काय अमोल खोतकर मारला गेला एन्काउंटरमध्ये त्याच्याकडे सोनं होतं असं म्हटलं जात आहे। मात्र आता तो मारला गेल्यानंतर ते सोनं त्यांनी कुठं ठेवलेलं आहे हा मोठा प्रश्न आहे। त्यानंतर त्याच्या बहिणींनी सुद्धा अमोल खोतकरच्या बहिणींनी सुद्धा स्पष्ट केलेलं की ते सोनं घरात नाही किंवा त्याच्या गाडीत सापडलेलं नाही, ते सोनं कुठं आहे, तर तिने ते सोनं नसल्याचा सुद्धा दावा केलेला आहे। एकंदरीतच या सोन्याबद्दल अनेक संभ्रम निर्माण झालेले। संतोष लड्डा ज्यांचं सोनं आहे, ज्यांनी तक्रार केलेली आहे, ते सुद्धा याविषयी काही बोलायला तयार नाहीत आणि पोलिसांचे अधिकारी सुद्धा 2 दिवसापासून याबद्दल कुठलंही वक्तव्य करायला तयार नाही। आणि पालकमंत्र्यांनी सुद्धा वक्तव्य केलं होतं काल की 5.5 किलो नाही तर त्यापेक्षा जास्त सोनं गेल्याची माहिती त्यांच्याकडे आहे। एकंदरीतच सोनं गेलं किती चोरीला हा प्रश्न आहे। जर गेला असेल तर संतोष लड्डांकडे हे सोनं आलं कुठून? संतोष लड्डा उद्योजक आहेत, मग त्यांच्याकडे हे सोनं आल्याचं ते का पुरावे दाखल करायचं? एकंदरीतच सगळा संभ्रम निर्माण झालेला आहे। बिलकुल सिद्धार्थ, आणि याच प्रश्नांची आता उत्तरं पोलिसांना सुद्धा द्यावी लागतील। त्यामुळे धन्यवाद या माहितीसाठी आणि अपडेट आपण घेत राहूच। यानंतर पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत। ही बातमी आहे आणखी एक महत्त्वाची, ती म्हणजे याच संदर्भातले काही अपडेट। या प्रकरणी अमोल खोतकर याची बहीण रोहिणी खोतकर यांनी पोलिसांवरतीच काही आरोप केलेले आहेत। अमोलला मारल्यानंतर त्याच्या गाडीची सुद्धा तपासणी केली, त्यामध्ये 1 ग्रॅम सुद्धा सोनं मिळालेलं नाही। दरोडा पडल्याच्या घटनेनंतर माझा भाऊ 10 ते 12 दिवस सगळीकडे फिरत होता, त्यावेळी पोलिसांनी त्याला का पकडलं नाही किंवा घराची झडती का घेतली नाही असा सवाल अमोल खोतकरची बहीण रोहिणी खोतकरनं केलाय। प्रत्येक वस्तूची तपासणी केली, प्रत्येक छोटी ना छोटी वस्तू त्यांनी पडताळून बघितली, पूर्ण छानबीन केली, पूर्ण घरात अस्तव्यस्त केलेलं आहे माझ्या। त्यांना घरात काहीही मिळालं नाही कारण घरात काही नव्हतंच। आणि हे जे सगळं प्रकरण चालू आहे
हे सगळं फेक चालू आहे. हे आपल्यालाही माहिती आहे, सगळ्या मीडियाला माहिती, सगळ्या लोकांना माहिती. फेक एन्काउंटर होतं. त्यांना फक्त हे संशय होता की हा मुलगा असेल, किंवा असं ते म्हणतायत की संशय होता. संशयही नव्हता. अमोलकडे जर ते सगळं होतं तर अमोलला तर त्यांनी पकडलं होतं ना एन्काउंटर करताना. मग ते कुठे सोनं कुठे आहे? अमोलकडे काय भेटलं? अमोलकडे त्यांच्याकडे काय भेटलं? कुठला प्रूफ आहे, कुठला एव्हिडन्स आहे, सोनं आहे, काय आहे, त्याच्याकडे काय भेटलं असेल ना, ते त्यांनी दाखवावं. काहीतरी भेटलं असेल ना त्यांना. अमोलला त्यांनी जेव्हा एन्काउंटर केलं त्याच्या हातात काहीतरी सोनं असेल. इतकं सोनं घेणारा माणूस काहीतरी सोनं ठेवेल ना जवळ, थोडं तर ठेवेल. त्याच्याकडे सोनं भेटलं असेल, त्यांनी दाखवावं मीडियाला की माझ्याकडे सोनं होतं. आणि कुठल्या तरी प्रकारे प्रूफ करा. त्याला जर तुम्ही मारताय तर काहीतरी प्रूफ करा, कारण प्रूफ तुमच्याकडे नाहीये हे मलाही माहिती आहे.